पेबल्स मराठी. मूर्ख मासे आणि हुशार मगर. एका तळ्यात खूप सुंदर आणि रंगीबिरंगी मासे राहायचे, पण ते मासे कधीही कोणाचं ऐकत नसत. त्याच तळ्यात एक मगर राहायची. ती नेहमी माशांना समजवायची की उद्धटपणे वागू नका, त्यात तुमचंच नुकसान आहे. पण ते मासे कधीच तिचं ऐकत नसत. ते म्हणायचे, ही बघा आलीये आम्हाला शिकवायला. एक दिवस मगर तळ्याकाठी विश्रांती करत होती. तेवढ्यात तिथे दोन कोळी आले. पहिला म्हणाला, अरे हे बघ, या तळ्यात किती मासे आहेत, आपण उद्याच जाळे घेऊन येऊ. दुसरा म्हणाला, अरे हो, मला नवल वाटतंय, आपण आजपर्यंत हे तळ का नाही पाहिलं. मगरीने त्या दोघांचं बोलणं ऐकलं. ती लगेच माशांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, तुम्ही लगेच या जागेपासून लांब जा, उद्या दोन कोळी तुम्हाला पकडायला जाळं घेऊन येणार आहेत. त्यावर मासे म्हणाले, खूप लोकांनी आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केलाय, पण ते कधी सफल झाले नाही, त्यामुळे तू आमची चिंता करू नकोस, स्वतःच बघ. दुसऱ्या दिवशी ते कोळी परत आले. त्यांनी आपलं जाळं पाण्यात टाकलं. ते जाळं आकाराने खूप मोठं होतं. सगळे मासे त्यात अडकले. माशांना आपली चूक लक्षात आली. तेव्हा एक मासा म्हणाला, आपण मगरीचं बोलणं ऐकायला हवं होतं, ती आपली मदतच करत होती. कोळ्यांनी मासे बाजारात नेऊन चांगल्या किमतीत विकले. मूर्ख मासे अति शहाणपणामुळे आपल्या जीवाला मुकले. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की उद्धटपणा आणि अति शहाणपणा आपलाच घात करतो. पेबल्स मराठी.